आज आपण डाळ ढेमसाची भाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत। तर पातेल्यामध्ये 1 चम्मच तेल घातलेलं आहे। तेल छान आपलं गरम झालेलं आहे। तर मी एक बारीक चिरलेला कांदा सोडते। आपला कांदा हलकासा शिजल्यानंतर आपण लसणाची पेस्ट घालूया। तर आपला कांदा हा थोडा मऊ व्हायला सुरुवात झाली आहे। तर आपला कांदा छान असा मऊ झालेला आहे। तर मी आता लसूण जिरं सोडते। याला पण छान असं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। आपलं लसूण जिरं पण छान असं परतून घेतलं आहे। तर आता बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालूया व असं 2 मिनिटं त्याला मऊ होऊ दे। तर आपलं टोमॅटो पण छान असं मऊ व्हायला सुरुवात झाली आहे। आता आपण अर्धा चम्मच हळद घालूया, अर्धा चम्मच धना पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि याला छान असं मिक्स करून घेऊ। आता मी 2 तास तुरीची डाळ भिजत ठेवली आणि ढेमसं छान स्वच्छ धुवून चिरून घेतले। आता ते सोडणार आहे। हे सर्व छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। ही भाजी छान आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे, तर नक्की करून बघा। जास्त वेळसुद्धा लागत नाही। पण प्लीज माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते का। चवीपुरतं मीठ घालूया। सर्व मिक्स करून घेऊ। पूर्ण भाजीला मीठ असं लागलं पाहिजे। आता आपण थोडं 1 चम्मच पाणी घालूया। त्याला छान असं मस्त मिक्स केलेलं आहे। 2-3 मिनिट शिजू देऊया व आपली भाजी छान अशी तयार होणारी रेसिपी आहे। प्लीज माझ्या फेसबुक पेजला सपोर्ट करा आणि यूट्यूब चॅनलला पण। चला तर आपली भाजी अशी शिजून रेडी झालेली आहे। तर बघा भाजी छान मस्त शिजलेली आहे। तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत आपण भेटूया। बघा भाजी